तमाम महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आज लातूर येथे या महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाला माझ्यासोबत उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राजेश राठोड साहेब, ज्यांनी या मोर्चाचं आयोजन केलंय, ते लातूर येथील सर्व आयोजक, समाज बांधव, मोठ्या संख्येनं उपस्थित आमच्या माता भगिनी, उपस्थित तरुण बांधव, समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाचा एक GR निर्गमित केला आणि हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी मराठ्याचं आरक्षण द्यावं असा GR निर्गमित केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातल्या आणि प्रामुख्यानं मराठवाड्यातल्या बंजारा बांधवांना आता असं वाटायला लागलेलं आहे की जर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी असल्याचा दावा आहे, त्याचा उल्लेख आहे। मग त्यांना एक नियम तर आमच्यासाठी का नाही? जर त्यांना आरक्षण मिळत असेल तर आम्हाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं, ही मागणी समोर घेऊन संबंध बंजारा समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे। आतापर्यंत जेवढ्या वक्त्यांनी या ठिकाणी भाषणं केली त्या सर्वांनी हे सांगितलं की आपल्याला आरक्षण का भेटलं पाहिजे। त्यामुळे आता त्या मुद्द्यावरती मी बोलणार नाही, परंतु मी माझ्या समाज बांधव की हे आरक्षण आता आपल्याला कसं मिळवलं पाहिजे। मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि आपल्या सर्वांचा मी सरकारमधला प्रतिनिधी आहे आणि सरकारचा मी तुमच्यामधला प्रतिनिधी आहे। मित्र हो, आता आपल्या देशाची जनगणना सुरू झालेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या देशाची जातनिहाय जनगणना हे सरकार करणार आहे आणि जेव्हा ही जनगणना पूर्ण होईल त्यावेळेस आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की कोई कच हम 15 कोटीचा, कोई कच हम 5 कोटीचा, आपण किती आहोत हेच आपल्याला माहित नाही। परंतु जेव्हा या देशाची जातनिहाय जनगणना पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये किती बंजारा आहेत, तेलंगणामध्ये किती आहेत, अशा 19 राज्यामध्ये ज्या बंजारांचं वास्तव आहे, संबंध देशभरामध्ये बंजारा समाज किती आहे हा आकडा पुढे येईल। ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला, जेव्हा आपण आपलं संविधान स्वीकारलं त्यावेळेस जे समाज मागासवर्गीय होते यांच्या 2 सूची तयार झाल्या, त्याला आपण 2 शेड्यूल म्हणतो आणि या 2 शेड्यूल प्रमाणे एसटी आणि एससीचं आरक्षण त्यांनी त्यावेळेसच्या एसटी एसटीला दिलं। परंतु जे समाज हे त्यावेळेस मागासलेले होते, परंतु त्यावेळेसच्या सामाजिक गणनेमध्ये या समाजांना आरक्षण मिळालं नाही, अशा सर्व समाजाची 3री सूची नरेंद्र मोदी साहेब या जनगणनेनंतर तयार करणार आहेत अशी चर्चा ह्या देशभरामध्ये होत आहे आणि हे जेव्हा 3री सूची होईल त्या सूचीमधून आपल्याला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठीचा संघर्ष आपल्याला पुढचे 2 वर्ष आपल्याला सातत्यानं या ठिकाणी करावं लागणार आहे। आपण एक वेळेस आपण घरी गेलो तर आपल्याला आरक्षण भेटणार नाही, आपल्याला आपला संघर्ष भविष्य काळात सुद्धा चालू ठेवावा लागेल। आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर हे आपल्याला घडवून आणायचं असेल तर आपल्या राज्यामध्ये मागास आयोग आहे। जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तेव्हा त्यांचे मोर्चे निघाल्यानंतर त्यांचा सुद्धा प्रश्न सरकारनं महाराष्ट्रातील मागास आयोगाकडे दिला। त्या आयोगानं 6 महिने आणि वर्षभर याचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे आपली सुद्धा मागणी या सरकारकडे आपल्याला मांडावी लागेल आणि हे प्रकरण जर त्यांनी मागास आयोगाकडे दिलं तर मला या ठिकाणी विश्वास आहे की आपली जी वेगळी भाषा आहे,
आपली जी वेगळी वेशभूषा आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून गावापासून आपण तांड्यामध्ये वास्तव करतो, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला एसटीतून आरक्षण देण्यासाठी पूरक आहेत। एसटीचे सगळे निकष आपण पूर्ण करतो आणि फक्त आता हे प्रकरण जर राज्य सरकारनं जर मागास आयोगाकडे सोपवलं तर मला विश्वास आहे की त्यांचा अहवाल हा नक्कीच हा आपल्या बाजूने येईल आणि तोपर्यंत आपली जनगणना पूर्ण होईल। तर माझी या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना एवढीच विनंती आहे की भविष्यात सुद्धा आपल्याला एकत्र यावं लागेल, याबाबतची मागणी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे। यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीनं हा मोर्चा, ही आपली लढाई आपल्याला भविष्यकाळामध्ये चालू ठेवावी लागेल। आपल्यामधले मतभेद, आपल्यामधले, मी भारतीय जनता पार्टीचा आहे, राजेश भाऊ काँग्रेसचे आहेत, अनेक संघटना आहेत, प्रत्येकाला आपापला पोर्टफोलिओ पाहिजे, प्रत्येकाला आपलं श्रेय पाहिजे। जर आपण श्रेयासाठी लढलो तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही। तर आपण सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवून, आपले पक्ष बाजूला ठेवून, आपल्या संघटना आपण बाहेर सोडायच्या आणि फक्त बंजारा बांधवांना, जो आपला गरीब बंजारा बांधव आहे, आपला ऊसतोड भाऊ आहे, त्याला न्याय भेटला पाहिजे। तुषार राठोड आमदार झाला म्हणजे काही सगळा बंजारा समाज प्रगत झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। तर आपला जो गरीब बांधव, जो बांधावरती त्याच्या जीवनाचा संघर्ष करत आहे, त्याला आरक्षण भेटलं पाहिजे, त्याचा जीवनाचा प्रवास हा सुखकर झाला पाहिजे। या भूमिकेतून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि भविष्य काळामध्ये ही लढाई लढावी, अशा आपल्या सर्वांना मी या निमित्तानं निवेदन करतो। भारतीय जनता पार्टीचा, आपल्या समाजाचा एक आमदार म्हणून मी सर्व माझ्या समाज बांधवाला या ठिकाणी आश्वस्त करतो की भविष्य काळामध्ये राज्यामध्ये जेवढे अधिवेशन होतील त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडल्याशिवाय मी राहणार नाही। लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांकडे या आपल्या समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि आपला विषय राज्य मागास आयोगाकडे मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे। या प्रकारची मागणी त्या बैठकीमध्ये करून हा विषय मार्गी लावायला मी कुठेही कमी पडणार नाही, असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो आणि सर्व संयोजक मंडळानं या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्या। जय सेवालाल।